कुस्त्यावरती लक्ष केंद्रित करा। आज गाठ पडली ठका ठका, कुस्तीला सुरुवात झाली। मनोज पहिला फिरत राहायचं, एका जागेवर कुणी उभं राहू नका आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक विवेक कुस्ती करायची, माती घ्यायला थांबवू नका। आता एकेरी पटायला लागला होता राज शाहरुख, विजय वारा आणि शाहरुख खान निळी लांब परिधान केलेला, उजव्या पायाला निकाब लावला शाहरुख खान। निकालाला घुसण्याचा प्रयत्न होता, हनुमान आकड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा आहे। तर विजय वारा विदर्भ केसरी किताबाचा मानकरी वाशिमचा मुलगा, दोघाला वॉर्निंग आहे। माती घ्यायला तुम्ही थांबताय कशासाठी? तुम्ही मनाला थांबवू नका, पंच सांगतील तर माती घ्या। पहिलवान त्याला 2 मिनिटाची वेळ द्या दोघांना। चला कुस्ती करा। अनुभव सिद्ध पंच आखाड्यावरती आहे। वाटत नाही काय की असं आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं। शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे। बऱ्याच जणांना वाटत असेल याचा कान मोडाय, हातात माईक आलाय म्हणून मग ते पोरग तालमीत पाठवा, तालमीत पाठवा, तालमीत पाठवा। तुमच्या माहितीच तो सांगतो, मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स नेट क्वालिफाईड आहे। जयश्रीताई फर्ग्युसनचा ग्रॅज्युएट आहे, गोखले इन्स्टिट्यूटचा मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे। करंटली आय एम वर्किंग ॲज अ ऑपरेशन हेड इन वन मल्टीनॅशनल कंपनी। एका जागतिक स्तरावरच्या कंपनी मधला ऑपरेशन हेड आहे। नोंद घ्या, जाणीवपूर्वक सांगतोय, शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो। आक्रमक झाला विजय वारा आणि कुस्त्या केल्या तेव्हा सुद्धा चांगल्याच केल्या। ते विवेक नाईकर सर आतमध्ये पंच म्हणणार ना, पलीकडच्या बाजूला विवेक नाईकर हात वर करा। त्यांची माझी मी कुस्ती शालेला जिल्ह्याला फायनल होता, मी दोघं एकाच गटात। टाळ्या वाजवा जरा त्या विजयासाठी। विवेक नाईकर आणि लोकनेते सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेबांचे अंगरक्षक सन्माननीय रमेश दादा शिंदे यांची कुस्ती या ठिकाणी झालेली होती। दोन्ही पैलवानांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। बाळू आपरा समीर शेख पहिला पुकार, हर्षवर्धन सदगीर माऊली कोकाटे पहिला पुकार। शबाश, आक्रमक होतोय शाहरुख खान आणि सुटून निघतो तो विजय वारा। पापण्या तेवढ्या मिटू नका। ओ आणि कुस्ती समोर पडलं तर चपाती होईल। बारकाली पोरं नीट जपून बसा। बाळू आपरा समीर शेख दुसरा पुकार। स्वातंत्र्य समरामध्ये हसत हसत फासावरती जाणारे अनेक क्रांतिकारक हे पैलवान होते। 1857 चा उठाव हा पैलवानांचा उठाव होता। पुढे 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला। संस्थानिक खालसा झाली, भारतामध्ये संविधान लागू झालं आणि मग कुस्तीचा राजाश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली। पण तुमच्या आमच्यासारखी लोक गावोगावच्या जत्रा यात्रेला वर्गणी गोळा करायला लागले। आपल्या ग्रामदैवताच्या जत्रेनिमित्त यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड व्हायला लागले आणि कुस्ती कला जिवंत ठेवली या महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींनी। 3 मिनिटाचा वेळ आहे, भरत आणि विशाल कुस्ती करा। आणि खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाला। पुढच्या 1 वर्षामध्ये लंडन ऑलिम्पिक झालं आणि खासमा जाधवांची निवड झाली। आतापर्यंत या महाराष्ट्राचे किती पैलवान ऑलिम्पिकला गेले हो? कुणी सांगाल का इथं बसलेलं? आतापर्यंत या महाराष्ट्राचे 13 पैलवान ऑलिम्पिकला गेले। 1920 चा अँटवर्प ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी, दिनकर शिंदे कोल्हापूरचे आणि केटी नवले पुण्याचे असे 2 पैलवान 1920 च्या ऑलिम्पिकला सहभागी झाले। 1948 चा लंडन ऑलिम्पिक खासमा जाधव सातारचे आणि दिनकर सूर्यवंशी असे 2 पैलवान सहभागी झाले। 1948 ला खासमा जाधवांचा 6 नोव्हेंबरला लंडन ऑलिम्पिकला
पुढे 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक झालं. काशाबा जाधव, श्रीरंग जाधव आणि केडी मानगाव मास्तर असे 3 पैलवान सहभागी झाले. त्यापैकी काशाबा जाधवांनी कीर्तिमानी केली आणि 23 जुलै 1952 साली भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. ते कुस्तीच्या रूपानं काशाबा जाधवांनी मिळवून दिलं. केडी मानगाव मास्तर म्हणजे कोण? जयश्रीताई कल्याणी मानगावे आपल्या काँग्रेसच्या ज्या आहेत ना कोल्हापूरच्या वकील आहे बघा, त्यांचे आजोबा केडी मानगावे 1952 ऑलिम्पिकला भारताचं प्रतिनिधित्व केलं. 1956 साली मेलबर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी पुणे जिल्ह्यातली खेड तालुक्यातली भवांडावरे असतात ते ऑलिम्पिकला सहभागी झाले. 1964 टोकियो ऑलिम्पिक हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत बांदळकर आणि बंडा पाटील रेटरेकर असे 3 पैलवान सहभागी झाले. घोट्यात पटकन पहिलं 22 मिनिटं झाले सर. कुस्ती चालूच आहे. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. शाहरुख आणि विजय अटॅक आणि आक्रमण पाहिजे. नुसतं डोक्याला नका डोकलं तर डोक्यातल्या सुपीक विचारांना कुस्ती करा. आणि खऱ्या अर्थानं हा सुंदर सोहळा याची देही याची डोळा आद्य क्रांतीवीर अजय उमाजी नाईक उत्सव समितीच्या माध्यमातून संपन्न होतोय. तानाजीभाऊ शिरता, मनोजभाऊ चव्हाण, रोशनभाऊ गोपने, रमेशभाऊ गोपले, महेशभाऊ गोपने आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवादास पात्र आहे. संगमनेरच्या या भव्य कुस्ती जंगी मैदानामध्ये मार्गदर्शक सन्माननीय आंतरराष्ट्रीय पदक विजेते सन्माननीय तानाजी नरके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही संपूर्ण तालुक्याची कुस्तीचं जंगी मैदान आखाडा. पाण्याच्या बॉटल पुढे पाहिजे होते, इथं नव्हते नसतं द्यायच्या. 2 बॉटल इकडे आणा विनंती आहे. आखाडा उकरणारे महत्वाचे आहेत, त्यांच्यामुळे खरं मैदान चालू आहे न थांबता. शबास शाहरुख, शबास विजय. कुस्ती सोडवली जाणार नाही. पलीकडे विशाल आणि भरत. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो. त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. नाही तर जत्रा यंत्र पुरतं नावा पुढे पै लावलं गावभर बॅनर लावलं म्हणून कोणी पैलवान होत नसतो. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गवाड्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला माझा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे, त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते. नुसतं नावा पुढे पै लावला म्हणून कोणी पैलवान होत नसतं. या नोंद घ्या. हौशे 900 900 जत्रा पुरतं 4 दिवस जिमला जाणार, 5व्या दिवसापासून इंस्टाग्राम सुरू. समज आक्रमक झाला विजय. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. घाट आणि काटा कुस्ती याला म्हणतात. एक राख चप्पल फक्त खाली काढा. मनोज, पहिला पॉइंट जो घेईन ना तो विजय होईल त्याने. थांबा थांबा थांबा. बघ त्याची तयारी आहे का बघ. विशाल हा परत कुस्ती बराबरी सुटली. दोन्ही पोर आपली टाळ्या करा दोघांसाठी. मातीचा चिखल किती अंगावर जरा त्याच्यावर अंदाज लावा काय कुस्ती झाली. बाळू अपराध समीर शेख दुसरा अपघात. एक बिजली मल्ला आखाड्यावरती येतोय समीर शेख. अरे बापरे बाप. एक चाक लावण्याचा प्रयत्न विजयवाराचा. खालून निघतोय तो. शाहरुख टाळ्या करा आणि घेतला कब्जा. त्यामध्ये हर्षद सदवीर पहिला पुकार. माऊली कोकाटे पहिला पुकार. इतर जिंकले का? सन्माननीय मार्गदर्शक नरके सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धन्यवाद. शबास आक्रमक जरा इकडं. शबास शबास शाहरुख, शबास विजय, शबास. अटॅक आणि आक्रमण.
थांबवू नका, चला कुस्ती चालू ठेवा. आता मशीन तापलं. हो, ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक उठत असतोय, ज्याच्याकडे दमखास आहे त्याच्या बाजूने कुस्तीचा निकाल लागत असतोय. बँकेत बॅलन्स नसेल तर चेक बाउन्स होतो, 138 ची कारवाई होत असते. दमाखासाची कुस्ती आहे, बाहेरून धडधड वडवड पडपड म्हणणं लय सोपं आहे, अर्धा तास लढा जेवढं सोपं नाही. एका दिवशी लिफ्ट बंद असू द्या, जिन्यानं जावा जरा 2 मजलं चढव, घरात गेल्या पाणी मागताना माणूस म्हणते थांब जरा दम काढू दे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असावा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला तयार करायची, आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. आणि खऱ्या अर्थानं उत्सव समितीच्या पाठीशी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांची खऱ्या अर्थानं बहुमूल्य कौतुकाची थाप आणि पाठिंबा त्याच्यामधून मैदान. अरे बाप रे बाप, टाळ्या टाळ्या टाळ्या, काही करू शकतं. हो, करा की टाळ्या. कशी कुस्ती आहे, याचसाठी केला होता अट्टहास. उगाच म्हणलं नाही, एक विजय वार आहे आणि दुसरा हा शाहरुख खान आहे. थपा जरा थपा. साहेबांना एक विनंती, साहेब तुमच्या माध्यमातून एखादी तालीम जर शहराच्या ठिकाणी अद्यावत उभारता आली तर बघा, कारण तालुक्यातली पोरं बाहेरच्या तालमीने जात आहेत, तालुक्यात हळूहळू वळण लागेल. फक्त तुम्ही थोडं कारखान्याच्या माध्यमाने थांबा, दोघांचं बी नाही, चला दोघं बी नाही, चला चला दोघं बी नाही, चला दोघांनाही वाटलं झाली. टाळ्या करा दोघांसाठी पुन्हा एकदा. दमाखासाची कुस्ती आहे, अजून जवळजवळ 1.25 मिनिटं बाकी आहे. चलू द्या तुम्ही कुस्ती. एक चाक कोणते एक चाक मारण्याचा प्रयत्न शाहरुखचा, समतोल बसला विजय वरा. रे बाप रे बाप, ओ हत्यार. शाहरुख 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 कर, चालू ठेव. कुस्ती करत राहा. पुण्याच्या सारखाच नियम आहे, इकडे खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही. शाबास, पुन्हा एकदा एक चाक. हो, एक चाक. अरे बाप रे बाप, अरे वस्ताद गणेश भाऊ जागड यांचा पट्टा विजयला हनुमान आकडा पुणे. शाहरुख खान